त्याने लाभलं. पाच ओव्हरची मॅच असणार आहे, त्यामुळे पहिली 2 षटके हे मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे. लक्षात घ्या, ते 5 ओव्हरची मॅच 25 मिनिटात आपण पूर्ण करायची आहेत, मात्र 4 षटके आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. टाइम सेट होईल, लगेच आमचे एक्सपर्ट स्कोरर टायमिंग सेट करतील. आमच्या स्पर्धेचे सर्व जालिनाथजी पाटील यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते श्रीपतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रीपतजी पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे सर्व जालिनाथजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. श्रीपतजी पाटील हे जे सन्मान चिन्ह आहे हे नेहमीच आपणास या स्पर्धेची आठवण देत राहील. माजी सरपंच चषक 2026 हे जेव्हा जेव्हा आपण पाहाल तेव्हा आपणास या स्पर्धेची आठवण येईल. क्षेत्ररक्षण लावलं जाते. गोरसे म्हटलं की टेनिस क्रिकेट पटलावर फार मोठं नाव आहे, पण आज गोरसेची धुरा आय थिंक योगेश केने सिनियर क्रिकेटर आहेत. सहकार्याने घेऊन कशा प्रकारे कामगिरी करतायत. सलामीची जोडी खेळपट्टीवर गेलेले. सोनवाई वडनोगर संघ हा संघ सुद्धा जबरदस्त फॉर्मात संघ आहे. अगदी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. प्रवेशजी देवळीकर, आपण कुठे असाल? आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, कारण कुठलीही स्पर्धा असू दे या परिसरामध्ये आपलं सर्वतोपरी सहकार्य आम्हाला मिळतं. या स्पर्धेसाठी सुद्धा आपलं सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ऑर्गनाईज कमिटीकडून आपणास आमंत्रित करण्यात येते. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर वळी आपण मॅचकडे. 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी टाईम सेट करतील. टायमिंग सेट करायचं आपण. बरोबर 11:16 झालेले आहेत. मॅचला सुरुवात होते. 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे आहेत. सलामी जोडी खेळपट्टीवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. सलामीची जोडी जी आलेली आहे केतन आणि अक्षय. केतन केने आणि अक्षय भोईर. आणि पहिलं षटक हाताळतोय तो राजा, संघाचा सिनियर खेळाडू राजा म्हटलं तर. याला आता फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेकडे. पंचांचा काय इशारा ते पाहूया. 4 धावांसाठी चौकार. वेदर इट इज बाउंड्री और सिक्सर, त्यासाठी पंच इशारा करतायत. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे बाउंड्री. इट्स अ बाउंड्री, चौकार. अगदी सीमारेषेच्या आतमध्ये काही इंच आतमध्ये पडलेला आहे. चेंडू एका टप्प्याने निघून गेला होता सीमारेषेच्या पलीकडे. फोर्सिंग स्ट्रोक बघायला मिळाला. अक्षयच्या बॅटमधून हा चौकार आला. राजा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रन अप, राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न आणि स्वीप करण्यात यश आलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्ले मध्ये आपण बघूया कशा प्रकारे फटका खेळलाय. ते सुंदररित्या स्वीपचा फटका बघायला मिळाला. अगदी आपला डावा पाय पुढे घेतला आणि अगदी अंतराळ खेळामध्ये ज्यामध्ये स्वीपचा फटका खेळला जातोय त्याप्रमाणे फटका खेळला गेला. पाहू शकता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. राजा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म, व्हॉट अ शॉट. स्लॉट केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तिन्ही फटक्यामध्ये आपल्याला विभिन्नता दिसली बघायला. पहिला फटका फोर्सिंग स्ट्रोक खेळला होता, दुसरा फटका स्वीप केला होता आणि तिसरा फटका स्लॉग. हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जेव्हा चौफेर फटकेबाजी करता
राजा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा फटका मिड ऑफच्या वरून आणि चेंडू एका टप्प्याने निघून जाईल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्लास फटका. तुम्ही एअर स्ट्राईक करताना हवेत फटके खेळता त्याबरोबर तुम्हाला क्लास फटक्याची सुद्धा माहिती असायला हवी आणि तीच माहिती अक्षय करून देताना स्वीप, त्यानंतर फोर्सिंग, त्यानंतर लॉफ्टेड शॉट, त्यानंतर स्लॉक शॉट असे खेळताना दिसतोय अक्षय. याला थोडासा सुरुवातीलाच खेळला गेला. थांबून जर फटका खेळला असता कधी धाव मिळू शकल्या असत्या. मात्र बघितलं आणि सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सर डॉट बॉल. पण मात्र पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात. गोरसे ए संघाची टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना गोरसे ए संघाची सुरुवात जर बघितली आपण तर 19 धावा आणि खास करून अक्षय याने खूप देखणे फटके मारलेले आहेत. 3 चौकार त्याने लगावले, 1 षटकार लगावला. 19 धावा चांगली धावसंख्या आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. वेळेसंदर्भात सहकार्य काही मिडल कॉन्फरन्स फक्त तुम्ही 2 किंवा 3 षटकांतर करायचे. सुमित कुमार गुंदवली ते शेळूमाता वर्ल्ड दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. आज प्रत्येक कॅप्टनला संघाला सूचित करण्यात येते की आपण कमीत कमी मिडल कॉन्फरन्स करा. जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हाच तुम्ही मिडल कॉन्फरन्स करा. ती 1 किंवा 2 मिनिटासाठी. DRS जेव्हा असेल, DRSची मागणी केली असेल तेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवायचं आहे. एकत्र यायचं नाही आहे. पहिलं षटक जर बघितलं महागडं षटक. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खास करून अक्षय याने आक्रमकता दाखवली. आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अतुल. अतुल चिकणे आणि त्याचा सामना करेल केतन केने. प्रचिती लिहून खांडपे संघ आपण कुठे जाऊ नका. अतुल चिकणे गोलंदाजीसाठी. याला म्हटलं खेचून मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं असं जाणवलं एका क्षणी. पण चेंडू सरते शेवटी निघून गेला डीप मिडविकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. आपलं हार्दिक स्वागत आहे प्रवेशजी. आणि यावेळेला म्हणतात पंच, बॅकफुट पंच केलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती पायेगाव तसेच कान्हाई स्पोर्ट्स संघाचे सर्वेसर्वा प्रवेशजी देवळीकर असतील, प्रशांत मात्रे नेहमीच कान्हाई स्पोर्ट्ससाठी सर्वतोपरी त्यांचं सहकार्य लाभतं. आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपण जो टॉस बॉक्स पाहतोय प्रवेश 11 टॉस बॉक्स त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्याबद्दल गावदी स्पोर्ट वडघर यांच्या वतीने प्रवेशजी आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपलं हार्दिक स्वागतही आहे. सुरुवातीच्या मॅचमध्ये अक्षयने आक्रमण केलं होतं. यावेळेला केतन आक्रमण करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चौकार त्याने लगावलेले आहेत. यावेळेला मात्र खेळण्याचाच प्रयत्न केला गेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. क्रीजच्या बाहेर चेंडू. आता मात्र अडचण निर्माण होणार आहे सोनूआई वडनगर संघाला. कारण नो बॉल जेव्हा तुम्ही देतात 3 गोष्टी घडतात. एक तर एक धाव तुम्ही बहाल करता, दुसरा म्हणजे चेंडू बहाल करता, तिसरा म्हणजे फ्रीट. स्लॉग फटका बघायला मिळाला. लांब पल्ल्याचा षटकार डीप मिड विकेट सीमापार. धावा झालेल्या आहेत 34
आणि आता मात्र पाहतो आपण दुधारी तलवार चालताना दिसते, कारण दोन्ही बाजूने आक्रमण. खरे तो भी क्या करे, दोन्ही बाजूने आक्रमण. सुरुवातीला अक्षयने आक्रमण केलं, त्यानंतर केतन आक्रमण करतोय. पहिल्या षटकात अक्षय याने धावांची लयलूट केली आणि दुसऱ्या षटकामध्ये केतन केने हा धावांची लयलूट करताना दिसतोय. 34 धावा झाल्या, 34. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न थोडासा मागे आला होता. 2003ला 20 क्रिकेटला सुरुवात झाली आणि जिथून 20 क्रिकेटला सुरुवात झालेला इम्प्रुव्हायझेशन जास्त वाढलं. एबी डिव्हिलियर्स नंतर आपला स्काय सूर्या, कुठल्या दिशेने फटका खेळ काहीच अंदाज नाहीये. वाट शॉट, मात्र चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आणि डीप मिडवेकला एक चांगला झेल. पण केतन केने बाद होण्यापर्यंत मात्र आपली भूमिका त्याने चोख बजावली. चांगली बॅटिंग केली, 2 चौकार लगावले, 1 षटकार लगावला. चांगली पार्टनरशिप, 34 धावांची पार्टनरशिप आणि 15 धावांची उपयुक्त खेळी केली. अक्षयसोबत 34 धावांची पार्टनरशिप आणि 15 धावांची उपयुक्त खेळी केली. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतो रुपेश केने. केतनचा नक्कीच टाळ्यांच्या आवाजाने स्वागत होईल, कारण 34 धावांची एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. भले तुम्ही धावा किती करतात, किती बनवतात, धावसंख्येला वेग तुम्ही किती देतात, त्यापेक्षा एक पार्टनरशिप तुम्ही जर वेगवान पार्टनरशिप बिल्डअप केली तर मात्र संघाची धावसंख्या चांगल्या प्रकारे पुढे सरकू शकते. आणि तेच बघायला मिळालेलं आहे. 34 धावा, त्यामध्ये 15 धावांचा वाटा हा केतनचा होता. आणि आता बॅटिंग करण्यासाठी ते रुपेश. सुमित कुमार गुंदवली तसेच शेरुमाता वर्ल्ड दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. स्टेट हिट, आय थिंक परेश त्या ठिकाणी होता. पण क्रिकेटमधला हा सुरक्षित फटका आहे, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जेव्हा फटका खेळतात ना, तेव्हा झेल घेणे इतकंसं सोपं नसतं. कारण क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला असतो, लॉंग ऑनला असतो. आणि हा फटका जर बघितला आपण की दोघांच्या मध्ये एका टप्प्याने चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. रुपेशने सुरुवात तीच केलेली आहे. सुरुवातीला आक्रमण केलं होतं अक्षयने, त्यानंतर केतनने आणि त्यानंतर रुपेशने. 2 षटकांसाठी 10 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोररने टायमिंग सेट केलेला आहे. लक्षात घ्या, 20 मिनिटाच्या आत आपण 4 षटके पूर्ण करायचे आहेत. एखादा मिनिट तुम्हाला ग्रेस मिळू शकते, पण 20च्या ठिकाणी 22 मिनिटे जर झाली तर एक क्षेत्ररक्षक, आउटफील्डचा जो क्षेत्ररक्षक आहे तो इनफील्डमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. म्हणजे नॉन पॉवर प्लेमध्ये किमान तुमचे जे 4 क्षेत्ररक्षक असतात, 4च्या ठिकाणी तुम्हाला किमान 5 ठेवावे लागतील. आपण पाहतात माजी सरपंच चषक 2026 या स्पर्धेचा आज दुसरा म्हणजे अंतिम दिवस. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून UCN ही सुप्रसिद्ध यूट्यूब वाहिनी आहे, या वाहिनीच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं गावदी स्पोर्ट वडघर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. तसेच 77वा प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी 2026 आजचा दिवस, 77 रिपब्लिक डे, 77वा प्रजासत्ताक दिन. तिसरं षटक, सरळ स्टँड अँड डिलिव्हर, सरळ फेकून दिला, जागेवरनं ताकदवर फटका अक्षयच्या बॅटमधून येतोय. षटकार. चिरागचं चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे. अगदी स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरनं फटका खेळला, ताकदवर फटका बघायला मिळाला. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 46, 44. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नव्हतं. चेंडू बराच वेळ हवेत,
परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग किंवा शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली फक्त एक धाव घेण्याची. धावसंख्या झाली 45, 45. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 19, तिसऱ्या षटकात सुद्धा आक्रमण बघायला मिळते. हा चेंडू मात्र बघितला आपण तर उजव्या बाहेर वाईड यॉर्कर. चांगला चेंडू आहे. येस, आय थिंक बॅटरकडनं तिसऱ्या पंचांची मागणी केली. येस, DRSची मागणी केलेली आहे. बॅटरकडनं DRSची मागणी केलेली आहे. म्हणजे तिसरे पंच पाहणी करतील. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय तो फायनल असणार आहे. कारण गोलंदाजी चेंडू हाताळताना जो नॉन स्ट्रायकरचा बॅटर आहे तो बरोबर मध्ये आलेला आहे. याला मात्र बॅटला स्पर्श होतोय. धावबाद होतो या ठिकाणी. झेल सुटला होता खरं तर धावबाद झालेला आहे. बॅटरला धावबाद झालेला आहे. धावबाद झालेला आहे बॅटर. रुपेश बाद झालेला आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय पंकज किमॅन. पंकज म्हटलं की मधल्या फळीतील एक भरवशाचा फलंदाज म्हणजे ज्याच्याकडे बघितलं ते पंकज. पंकज भोईर जाते बॅटिंग करण्यासाठी. प्रत्येक बॅटरने चांगलं उपयुक्त दाखवलेली आहे. सुरुवातीला बघितलं आपण की अक्षयने आक्रमण केलं, त्यानंतर केतनने आक्रमण केलं, तर रुपेशने सुद्धा एक चौकारने सुरुवात केली, पण जास्त वेळ तो खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. दोन फलंदाज बाद झाले. आता मात्र पंकज भोईर जाते बॅटिंग करण्यासाठी. तिसरं षटक हे मार्गस्थ. धावसंख्या चांगली आहे 45, 45. सोनवाई वडुनगर वर्सेस गोरसी ए दोन संघामधील मॅच. याला थोडासा शॉर्ट बॉल होता खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. तोपर्यंत पंकजला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 46, 46. या षटकामध्ये चिरागने खरं तर कमबॅक केलेलं आहे. पहिल्या चेंडू भलेही षटकार लगावला गेला, त्यानंतर चिराग चांगली गोलंदाजी करतो आणि हेच आवश्यकता आहे खरं तर सोनवाई वडुनगर संघासाठी. कारण पहिल्या दोन षटकामध्ये भरपूर काही धावा गेलेल्या आहेत, त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं आहे सोनवाई वडुनगर संघाला. चिराग लोअर फुलटा चेंडू होता. शेवटच्या क्षणी मागे येऊन हवेत फटका खेळला, मात्र झेल होणार नाही कारण मिड ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. तिसरं षटक समाप्त होते. तिसऱ्या षटकाचा विचार जर आपण केला तर एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये म्हणता येईल पहिल्या दोन षटकाच्या कंपॅरिझनमध्ये. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर चिरागने कमबॅक केलं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47, 47. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर सुमित कुमार गोंदवले आणि शिवमता वळ दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे.
सुमित कुमार गुंदवले आणि शेलोमाता वर्ल्ड संघ कॅप्टन जर आले असतील तर आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तर वळूया आपण चौथं षटक. आपण पाहतात माजी सरपंच चषक 2026 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस, दुसरा दिवस. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज मिलिंद. स्वीप केलेला आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीपला होते, डीप स्क्वेअर लेगला चांगला फटका होता स्वीपच्या अंदाजामध्ये खेळलेला. आज अक्षयचा अंदाज अलग बघायला मिळतो. सगळ्या दिशेने अक्षय चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. देखणे फटके खेळलेले आहेत, स्वीपचे फटके असतील, पुलचा फटका असेल, ड्राईव्हचा फटका असेल, त्याचबरोबर लॉफ्टेड फटका असेल, डाऊन दी ग्राउंडचा फटका असेल. सगळ्या दिशेने चांगल्या प्रकारे फटके खेळताना अक्षयला पाहतोय आपण. आणि क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट हेच तर असतं. क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्ही खेळायला हवेत. क्रिकेटमध्ये जे जे फटके आहेत त्याचा वापर तुम्ही करायला हवा. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क साथ देत नाही एक वंकतचं. चेंडूवर नजर असणं फार गरजेचं आहे. बदल आले त्याचा वापर सुद्धा होणं गरजेचं ते बघायला मिळालेलं नाही आणि हेच बघितलं गोलंदाजाने मिलिंदने आणि त्या अनुसरणात चेंडू हाताळला. डॉट बॉल. मिलिंद मार्गस्थ होईल. राईट आर्म, याला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत, मिस टाइम फटका. आणि काय घडलंय, हे काय घडलेलं आहे. 3 क्षेत्ररक्षक अगदी बघत राहिले. मिलिंद याने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर कैलाची पाटील वडुणकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. खरं तर पहिला विकेट त्याला मिळणार होता. थोडा नाराज आहे मिलिंद. ज्या अंदाजाने खरं तर सोपा झेल होता. काही क्षणभर तर मला असं वाटलं की मला म्हणावं लागतं की काय सॉफ्ट डिस्मिसल. मिलिंद अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे, स्लॉक केलेला आहे, डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर जाणारा अक्षयच्या बॅटमधला षटकार. आज आपल्याला जास्तीत जास्त धून, कारण 26 जानेवारी आज जास्तीत जास्त धून स्वातंत्र्याविषयी, प्रजासत्ताक दिनाविषयी आपल्यापर्यंत पोहोचतील. वाट शॉट मात्र चेंडू हवेत आहे. झेल होईल का? काऊ कॉर्नरला चांगला झेल समाप्त केला जातोय. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं आणि काऊ कॉर्नरला चांगला झेल. मात्र अक्षयने चांगली बॅटिंग करून अक्षय बाद झालेला आहे. होता कारण 1498 मध्ये वास्को द गामा कलिकत बंदरात पोहोचला, उतरला तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने भारत पात्रतेत गेला. धावसंख्या जर बघितली आपण, चांगली धावसंख्या आहे. 55 धावा आहेत. चौथं षटक आहे, मार्गस्थ आहे. नक्कीच 65 प्लस किंवा 70 प्लस कधी पास असणारे गोरसई ए संघ. फलंदाजी बाद झालेले आहेत. आपण 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी आला आहे सिनियर कंपॅनियन योगेश केनी. पंच करायचा होता मात्र चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि उजव्याच्या बाहेर निघून गेला होता आणि पंच करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बाकीचं काम मात्र पंच करता येते. वाईल्ड बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते अब तक 56. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल जातोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 56. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. पण एकंदरीत विचार जर केला आपण, पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा होत्या. त्यानंतरचा विचार जर आपण केला तर 2 षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कमबॅक करताना पाहते सोनू आई वडुणकर संघाची गोलंदाज. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी धावांची लॅल्यूट अक्षयाने केतनने केली होती. त्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि आता अंतिम षटक आहे.
आणि अंतिम षटकामध्ये किती धावा होतील, कारण दोन्ही जे बॅटर आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कारण योगेश संघाचा एक तारणार ज्याच्याकडे बघितलं तर योगेश केणे आहे आणि त्याचबरोबर पंकज भुईर आहे. गोरसे संघामधून कित्येक वेळेला या दोघांनी चांगले बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं आहे, संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेलं आहे. मात्र या वेळेला हे 6 चेंडूचा सामना कशा प्रकारे दोन्ही बॅटर करतायत ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पण सोनू आई वडनगर संघाच्या तिसरा आणि चौथा जो गोलंदाज त्यांनी कमबॅक करून दिलेला आहे. 12 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 18 धावा दिल्या. हे फार महत्त्वाचं आहे, कमबॅक करणं फार गरजेचं आहे आणि तेच केलेलं आहे. मात्र 5वं षटक घेऊन येतोय चिराग. याला लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होईल का, जाईल, क्लिअर होईल, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पंकजला जे जीवनदान दिलं ना ते मागात ठरू शकतं. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावेने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 63, 63. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 70+ कडे पाहत असणारे गोरसई ए संघ. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू मात्र हवेत आहे, मात्र झेल होणार नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 64, 64. धाव घेतली नाही, थिंक स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. पंकजने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा फायदा तो उचलते का बघायचा आहे. पुन्हा फटका खेळलेला चेंडू साईल जवळपास लॉंग ऑफ कडे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावबाची शक्यता आहे. पंचांकडे अपील केलं जात आहे, मात्र पंच सोबत आहेत हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच पाहणी करतील. टीव्ही पंच आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच येईल कॉमबॉक्समध्ये. UCNची संपूर्ण टेक्निकल टीम लगेचच बारकाईनं आमच्यापर्यंत रिप्ले पोहोचवतील. सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. विजय पाटील आणि कंपनी. सुंदर प्रक्षेपण. OUT आउट. सुंदर प्रक्षेपण आहे. प्रक्षेपण चांगलं असेल आणि रिप्ले जर खूप छान असतील तर आमच्या तिसऱ्या पंचांना सुद्धा द्विधा निर्माण होत नाहीये. आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती आहे, गावदी स्पोर्ट वडघर यांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे आमचे स्पॉन्सर आहेत आणि खास करून आकर्षक सन्मान चिन्ह ज्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांच्या परिवाराने स्पॉन्सर केलेले आहेत, आपलं मी हार्दिक स्वागत करतोय आणि हार्दिक आभारी व्यक्त करतोय. पण आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय साहिल ठाकरे. फुल टॉस सहजगत्या टर्न केलेला आहे. एफर्टलेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पलीकडे चौकार. फुलटॉस चेंडू डाव्या स्टेवरला चेंडू होता आणि सहजगत्या टर्न केला. कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर नव्हता. एफर्टलेस क्षेत्ररक्षक होता खरं तर स्क्वेअर लेगला, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाणारा हा चौकार. चौकारने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 68, 68. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 68 आणि लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे सुमित कुमार गोंदवले आणि सेलूमाता वर्ल्ड संघाला. पुन्हा फुलटॉस
ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेर होईल की क्लिअर होईल बाउंड्री. डीप मिड विकेट, सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. पूर्ण की गोरसेचे बॅटर खेळपट्टीवर जास्त वेळ थांबायला तयार नाहीयेत. मात्र मोठे फटके खेळतायत आणि मात्र खेळपट्टी सोडून जात आहेत. पण चांगल्या धावसंख्येत 74 धावा झाल्यात. 74. षटकातील शेवटचा पुन्हा फुलटॉस. खराब चेंडू आहे. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 80 धावा झाल्यात. 80. डीजे चेंडूची कृपया जुना चेंडू असेल तर फेक करायची आहे, कारण जुन्या चेंडूची खरं तर आम्हाला आवश्यकता आहे. तुम्हाला हवा असलं तर आम्ही नवीन चेंडू देऊ, पण जुना चेंडू असेल तर चेंडूची फेक आपण करायची आहे. ऐंशी धावा झालेले आहेत. नाही, नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय सर्व प्रेक्षक वर्गाचं, कारण प्रेक्षक म्हटल्यानंतर मायबाप वर्ग आहे आणि प्रेक्षक असतील तरच स्पर्धेला महत्त्व असतं. आणि अगदी कालच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी आज खरं तर 26 जानेवारी 2026 भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना रिपब्लिक डे अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 81 इज टार्गेट. दोन्ही कॅप्टन जर आले असतील सुमित कुमार गुंदवली ते शेळोमता वल संघ कॅप्टन जर आले असतील तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. तर एक विशाल लक्ष 81 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि ह्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल. टार्गेट या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. 86 धावा जाणता राजा खारबाव संघाच्या नावावर आहे. आज 80 धावा झालेल्या आहेत. रेकॉर्ड अजून ब्रेक झालेला नाही आहे. मी नेहमीच म्हणतो काही असे रेकॉर्ड आहेत की ते ब्रेक होणं फार कठीण आहे. ब्रायन लराच्या टेस्ट क्रिकेटमधल्या 400 धावा असतील. बापू नारकर्णी यांनी हाताळलेली लागोपाठ 21 निर्धाव षटके 1964 टेस्ट क्रिकेटमध्ये. रोहित शर्माच्या 264 धावा, असे बरेच काय रेकॉर्ड. आता किंग कोहलीचे 54 शतकं. हे रेकॉर्ड ब्रेक होणं फार कठीण आहे. तर जाऊया आपण लगेच कॉम्बॉक्समध्ये. सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक. मी नेहमीच म्हणतो कमी वेळात खरं तर खूप चांगलं समालोचन ज्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. कमी वेळात खूप उंच भरारी घेतलेला असे आमचे सहकारी समालोचक आणि माझ्याच गावचे आता पायगावचे निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवी सर. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती 80 धावा आणि 81 धावांचं टार्गेट. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात करत असताना अक्षय भोईरच्या बॅटमधून आपण 33 धावा पाहिल्या आणि तदनंतर जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना शेवटच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा फलंदाज साहिल ठाकरेच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 80 धावा धावफलकावरती आणि 81 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. सुनोई वडुनोगर या संघासमोर आणि सलामाची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. खऱ्या अर्थानं भरपूर मोठं टार्गेट आहे. 5 षटकांचा सामना आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर इथून चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करत असताना सातत्याने मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील.
81 धावा या मॅचमध्ये बनवायच्या. पहिल्या डावामध्ये गोरसई संघाने जबरदस्त कामगिरी केली. खऱ्या अर्थानं अक्षय भोईरच्या बॅटमधून आलेले चहूबाजूने मैदानावरती फटके आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर बॅटिंग करत असताना साहिल ठाकरेनं देखील जबरदस्त बॅटिंग केली. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 16 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. खऱ्या अर्थाने गोलंदाज बॉल जर पाहिलं तर चिरागच्या विरोधात धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 24 धावा चिरागने शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्यात. 24 धावा तब्बल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज तनय म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय मयूरजी तरे दादांचं देखील आगमन झालेलं आहे आणि GCA कमिटीचे ते ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत, सदस्य आहेत. मयूरदादा तरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कालच्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी देखील पाहायला मिळाली. यावेळी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट. सुयोग बॅक टू आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सोनूआई वडूणहोकर संघ खेळतो आणि त्याच्या विरोधात गोरसई ए संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज तनय म्हात्रेने विकेट प्राप्त केली. फलंदाज सुयोगला बाद केलं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु अपयशी ठरले आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 81 धावांचा पाठलाग करायचा. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स वडघर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच चषक 2026 आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर रंगताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चिराग. गोलंदाज तयार. यावेळेस शपल क्रॉस झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न, मिसकी हुक शॉट. त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः पोहोचतायत. फिल्डिंग चांगली आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या षटकामध्ये तनय म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवरती सुयोगची विकेट त्यांनी प्राप्त केली. मागील चेंडूवरती चिराग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु फारसा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता आणि त्याच मुळेच की काय फक्त एकच धाव चिरागच्या खात्यामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तनय म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला सातत्याने या षटकामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिड ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग खराब. अगदी सोपा झेल होता खऱ्या अर्थाने फिल्डरसाठी परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं पंकज भोईर होते मिड ऑनला आणि या पंकज भोईरने मिस्टेक केली आहे. इथे कॅच ड्रॉप संधी होती आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये तनय म्हात्रे जबरदस्त कामगिरी करतायत. मोठे फटके खेळू दिलेले जात नाहीये आणि आतापर्यंत या षटकामध्ये धावा थांबवल्यात. गोलंदाज तयार. पुढे केल्यासाठी कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज नितेशच्या बॅटमधून, निलेशच्या बॅटमधून आलाय चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रोकसाठी जागा बनवली. खऱ्या अर्थाने स्टेप आउट झाले आणि कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटका पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅचमध्ये निलेशच्या बॅटमधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. 81 धावांचं टार्गेट आहे त्यामुळे जर पाहिलं तर सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. निलेश यावेळेस यशस्वी झालेत परंतु एका बाजूला फलंदाज चिराग यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या डावामध्ये अक्षय भोईरच्या बॅटमधून धावा आल्या. तदनंतर जर पाहिलं तर तनय म्हात्रेच्या बॅटमधून देखील धावा पाहायला मिळाल्या आणि इथून जर पाहिलं ना तर या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज तनय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट.
व यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला जाणार नाही, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 6 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल या मॅच मध्ये जय सोनूआई वडूनगर या टीमला, कारण 81 धावांचं टार्गेट आहे आणि सुरुवातीचे दोन्ही पॉवर प्लेचे षटकं जे आहेत ना त्या दोन्ही षटकांमध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावा तिथून जर झाल्या ना तर या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न जय सोनूआई वडूनगर संघ देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा आत्ताने मात्रे. चिरागच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीरभेदी चेंडू होता, शरीराच्या दिशेने हा चेंडू आलाय, परंतु इथून जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला रीड केलं आणि तदनंतर हा चेंडू टाकला गेलाय. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 81 धावांचा पाठलाग करत असताना जय सोनूआई वडूनगर या संघाने आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जोडल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तनय मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी त्याने पहिल्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिली तर चांगली सुरुवात या मॅचमध्ये गोरसी ए संघ करतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती पंकज भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती निलेश पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निलेशला आज खऱ्या अर्थानं जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल. आज जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी त्याला प्रमोट केलंय, लवकर पाठवलंय मैदानावरती आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूसाठी संधी असते आणि त्या संधीचं सोनं करणं फलंदाजाच्या हातामध्ये असतं आणि खऱ्या अर्थानं निलेशला आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पंकज भोईर. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक फिल्डर जर पाहिला तर डीप स्क्वेअर क्रिजनमध्ये, त्यानंतर लॉंग ऑफला आणि काउकॉर्नर फेजला देखील एक डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पंकज भोईर ओव्हर द विकेट. हो, कोलात टाकला होता परंतु समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, लॉंग ऑनला चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार फलंदाज निलेशच्या बॅटमधून. हो, यावेळेस जर पाहिलं तर पूल करण्याचा विकेट रिजनला. फिल्डर आहे डीप मध्ये, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 11 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर निलेशच्या बॅटमधून चौकार आलाय, इथून जर पाहिलं तर सिंगल आली. आतापर्यंत 5 धावा पंकजने खर्च केल्यात, परंतु सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर धावा आलेल्या नाही आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजाने संघर्ष केला पहिल्या षटकामध्ये, परंतु 81 धावांचा पाठलाग करायचा असेल ना तर सातत्याने तुम्हाला षटकार चौकारांचा देखील विचार करावा लागेल. भरपूर मोठं टार्गेट ठेवले पहिल्या डावामध्ये. गोरसे ए संघ आज आपल्या नावाला शोभणारा खेळ या खऱ्या अर्थाने या संघाने या मॅचमध्ये दाखवलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज भोईर. स्ट्रायकिंग इनला चिराग मैदानावरती दाखल झालाय. आतापर्यंत चिरागने या मॅच मध्ये 2 चेंडूचा सामना केलाय, 1 धावेवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग चिरागला देखील करावी लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या रेषेमध्ये चिराग आलेच नव्हते. बॅट ड्रिल करून दाखवतायत. खऱ्या अर्थानं पूल करायचा होता आणि ते चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पंकज इम्प्रेस करतायत त्या षटकामध्ये. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकलेत आणि खऱ्या अर्थाने चौकार जरूर आलाय, परंतु कमबॅक देखील करतायत. गोलंदाज तयार. हो, इथे खोलात टाकला होता डिग आउट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज चिरागच्या बॅटमधून आलाय चौकार. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु ऑप्समच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा.
गोलंदाज पंकज पुन्हा एकदा यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, शॉट फाईन लेगला, फिल्डर आहे, काय फिल्डिंग पाहायला मिळाले, जबरदस्त फिल्डिंग. खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉलनं करविले तर मोशन घेतली, शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं त्या फिल्डरने फाईन लेग रिझनला आणि खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. धावांसाठी जर पाहिलं तर फलंदाज धडपड करतायत, परंतु निलेश आतापर्यंत यशस्वी झालेत, परंतु आणखीन चांगली बॅटिंग निलेशांना करावी लागेल. गोलंदाज पंकज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, कमी गतीने चेंडू टाकलाय, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, थोडीशी फ्लाईटही दिली आणि चेंडूचं वेग देखील कमी केलं आणि खऱ्या अर्थानं निलेश परिपूर्ण बीट झालेत. 2 षटकांचा खेळ संपला. 81 धावांचा पाठलाग करत असताना जय सोनूआई वडूनवगर या संघाने धावफलकावरती धावा केल्यात फक्त आणि फक्त 17 धावा. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 6 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा गोलंदाज पंकज भोईरच्या विरोधात आलेत, परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये आणखीन आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. येणारे 18 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये जय सोनूआई वडूनवगर संघाला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 तनय मात्रे, ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, भरपूर इम्प्रेस केलं. खऱ्या अर्थानं फक्त 6 धावा खर्च केल्या, त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला याही षटकामध्ये आणि तनय मात्रे जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये देखील करतायत. गोलंदाजी करत असताना आज जर पाहिलं तर मयूर केणे संघामध्ये नाही आहेत आणि ती जबाबदारी तनय मात्रेने स्वीकारली आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चिरागच्या विरोधात खोल टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल का, परंतु नाही, धावबाच्या स्वरूपात चिराग देखील इथे बाद होतोय. धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. असं इथे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिर आहे, फक्त आणि फक्त 17 धावा. पहिल्या डावामध्ये षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहायला मिळाला, पहिल्या डावामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला, परंतु या डावामध्ये कुठेतरी दुष्काळ पडलाय की काय, षटकार चौकार येत नाही, या सिंगल डबल्स येत आहेत आणि त्यासाठी देखील संघर्ष सुरू आहे जय सोनूआई वडूनवगर संघाचा. खऱ्या अर्थाने एक चांगला संघ आहे, परंतु आज गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी राहिली सोनूआई वडूनवगर संघाच्या माध्यमातून आणि बॅटिंग करत असताना देखील या ठिकाणी फलंदाज प्रयत्न करतायत. फुलटॉस बॉल होता, स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला टर्न केला, डीप स्क्वेअर लेग मध्ये जर पाहिलं तर डीप मध्ये फिल्डर आहेत, फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी गोरसी ए संघ या मॅच मध्ये करतोय. गोलंदाजी करताना देखील मोठे फटके फलंदाजांना खेळू देत नाही आहेत. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी करतायत, अपयशी ठरलेत. आणखीन एक चांगला चेंडू, फलंदाज केवल मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना केवल देखील या मॅच मध्ये जर पाहिलं तर फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाही आहेत, परंतु इथून जर पाहिलं ना मोठे फटके सातत्याने खेळले ना तर जय सोनूआई वडूनवगर संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट, ओकोला टाकला होता त्रिफ्लाचीच्या स्वरूपात, आणखी एक धक्का, फलंदाज केवल बॅक टू द पॅव्हिलियन. खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने इथे आणखीन एक धक्का, फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज भावेश भगत मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा, भरपूर मागे राहिला जय सोनूआई वडूनवगर संघ या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने 81 धावांचं टार्गेट आहे, षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा बनल्यात आणि इथून जर पाहिलं तर परिपूर्ण दबाव निर्माण केलाय फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. परंतु भावेश भगत एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे, चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल, मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील. गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये 80 धावा बनल्या आणि 81 धावांचं टार्गेट आतापर्यंत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तनय मात्रे, राऊंड विकेट,
यावेळेस मोठा फटका भावेश भगतच्या बॅटमधून, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर यशस्वी देखील झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याने चेंडू होता, थोडेसे शबल क्रॉस झाले आणि तिथून जर पाहिलं तर मोठा फटका, काय जबरदस्त बॉटम एंडचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय. यावेळेस देखील कोलाट टाकलाय परंतु इथे समोर सापडलेत. आणखीन एक धक्का या षटकामध्ये, भावेश भगत देखील निघालेत परतीच्या प्रवासाला. मोठी विकेट, भावेश देखील बाद होतोय. भावेश भगत यांच्या बॅटमधून षटकार आला परंतु तदनंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते फलंदाज बाद झालेत पायचीच्या स्वरूपात. महत्वाची विकेट या मॅच मध्ये भावेशला बाद केले. नवीन फलंदाज विनीत मैदानावरती दाखल होतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला निलेश पाटील या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. चांगली बॅटिंग करण्याचा तो प्रयत्न करतोय परंतु 81 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला सातत्याने जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतात. या मॅच मध्ये कुठेतरी जय सोनूबाई वडूनगर संघ मागे राहिला, देखील गोलंदाजी खराब राहिली आणि या डावामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजाने देखील भरपूर मोठा संघर्ष केलाय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, साहिल ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न, निलेश त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर करतायत परंतु फिल्डर आलेत, मिस्टेक होणार नाही, झेल टिपलाय. सलगचा दुसरा धक्का, फलंदाज बाद. निलेश खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करत होते परंतु इथे देखील मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर होते, डाऊन द बॉल, मिस्टेक झालेली नाहीये, विकेट मिळवली आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती, प्रणय मैदानावरती दाखल होते. पूर्णपणे या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमला डॉमिनेट केलंय गोरसी ए संघाने. मोठे फटके खेळू दिलेले नाहीये, दबाव टाकलाय. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा, फक्त 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये तनय मात्रेनं फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील साहिल ठाकरे या षटकाची सुरुवात करत असताना जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा खोलात टाकला होता, चांगला चेंडू, वेगवान चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. आणखीन एक चांगला चेंडू, वा साहिल ठाकरे वा, जबरदस्त कामगिरी करतायत. बॅटिंग करत असताना देखील त्यांनी इम्प्रेस केलं आणि गोलंदाजी करत असताना देखील इम्प्रेस करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिल यांच्या माध्यमातून. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा, यावेळेस पुलटॉस चेंडू आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत आणि इथे झेल पकडलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. SSDG चे प्रोप्रायटर महेंद्र पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य त्यांचं देखील या परिसरामध्ये पाहायला मिळतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच चषक 2026 मध्ये संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर आतापर्यंत 24च धावा दाफलकावरती, धावा बनत नाही. धावांसाठी फलंदाज सातत्याने जर पाहिलं तर संघर्ष करतायत. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. आतापर्यंत राजेशाही थाटामध्ये गोरसई ए संघाने या मॅचमध्ये गोलंदाजी केलेली आहे. कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ मैदानावरती थांबवलंच नाही, फलंदाजाला सातत्याने बाद केलाय आणि तो दबाव जय सोनूबाई वडूनगर या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज परेश काबूकर मैदानावरती दाखल झालेत परंतु इथून जर पाहिलं तर परेश यांना या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. परेशसाठी यावेळेस समोरच्या दिशेने हॅमर्ड केलाय, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त 1च धाव मिळेल. परेशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 25, फक्त आणि फक्त 25 धावा. येणारे 8 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पूर्णपणे सामना जर पाहिला तर गोरसई ए संघाने या मॅच वरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय. गोलंदाज तयार,
हो इथे फुलटॉस बॉल विनीतच्या बॅटमधून मोठा फटका बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला विनीतच्या बॅटमधून. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी विनीत जाणला जातो, उशिराने मैदानावरती दाखल झालाय परंतु त्याच्या बॅटमधून षटकारही पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस लॉंग ऑफला निवडलाय आणि त्या ठिकाणी फिल्डर आहेत त्याने मिस्टेक केलेली आहे आणि इथे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा, 81 धावांचा पाठलाग करायचा होता. आता येणारी 6 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे हा सामना जर पाहिला तर गोरसई ए संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करता आलेली नाही आहे जय सोनवाई वडूनगर संघाला आणि त्याच मुळेच की काय या मॅच मध्ये हा संघ मागे राहिलाय. चला लगेच स्पीडअप करा, वेळेचं नियोजन करा. 5 षटकांचा आपण सामना खेळवतोय आणि आतापर्यंत 4 षटकांसाठी आपण बरोबर 19 मिनिटे खर्च केलेली आहेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर प्लीज लगेच आपण कॉपरेट करा, वेळ जास्त खर्च करू नका. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज अंतिम आणि शेवटचा दिवस गावदेवी स्पोर्ट वडगड संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला भेटते. माजी सरपंच चषक 2026 आणि खऱ्या अर्थानं GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कालच्या दिवसामध्ये वडगड संघ फायनलमध्ये दाखल झालाय. काय जबरदस्त कामगिरी वडगड संघाने कालच्या दिवसामध्ये केली. शेवटच्या मॅचमध्ये जांताराचा खारबाव या बलाढ्य संघाचा पराभव केला आणि वडगड संघ या माजी सरपंच चषकामध्ये फायनलमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक 5 व बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु स्ट्रायकिंग एंडला विनीत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विनीतच्या बॅटमधून एक षटकार आलाय या मॅच मध्ये, परंतु येणारे 6 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धार्थ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 व शेवटचं षटक आहे. गोलंदाज तयार सिद्धार्थ, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं पहिलाच बॉल या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पूल केलाय, पॉवरफुल मोठा फटका फलंदाज विनीतच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. विनीत खऱ्या अर्थानं उशिराने मैदानावरती दाखल झालेत, परंतु त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न विनीत या मॅच मध्ये करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सिद्धार्थ. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे, ज्येष्ठांच्या मागे यष्टीरक्षक प्रयत्न करतायत, परंतु शॉर्ट थर्डचा फिल्डर खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप करतोय आणि फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 39 धावा. आणखीन येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्यामध्ये. परेशसाठी खोलात टाकला होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर आहेत आणि फक्त इथे देखील एकच धाव. पूर्णपणे सामना जर पाहिला तर गोरसई ए संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. इथे देखील खऱ्या अर्थानं विकेट मिळाल्या. फलंदाजाला बाद केलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिद्धार्थ याला विकेट मिळाली आहे. फलंदाज विनीतला त्याने बाद केलाय. नवीन फलंदाज मिलिंद मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा. या मॅच मध्ये आणखीन 41 धावा बनवायच्या आहेत आणि तुमच्याकडे फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. भरपूर मागे राहिला या मॅच मध्ये जय सोनवाई वडूनगर संघ. खऱ्या अर्थानं आज आपल्या नावाला शोभणारा खेळ या संघाला करता आलेला नाही. बॅटिंग करत असताना भरपूर मागे, गोलंदाजी खराब राहिली आणि त्याच मुळेच की काय हा संघ या मॅच मध्ये पराभवाच्या छायामध्ये वावरतोय. इथे देखील खोलात टाकला होता, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फक्त इथे एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू असेल या सामन्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धार्थ
या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत मयूर केने नाही आहे. आज सिद्धार्थला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देखील त्यांची पाहायला मिळाली आणि अशा तऱ्हेने हा सामना आहे ते जिंकलेला आहे गोडसई ए संघाने. अभिनंदन गोडसई ए संघ. हडलक टपलक जय सुनोई वडुनोग हडलक परेश काबूकर हडलक भावेश भगत राजा पाटील. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे त्यामुळे हा संघ पराभूत झाला. चला मॅच बॉल इथे द्यायचा आहे. मॅच बॉल इकडे द्या. त्या ठिकाणी क्रीडा रसिक आहेत प्रेक्षकांना विनंती करतोय त्या ठिकाणी मॅच बॉल आलेला आहे तो आमच्याकडे द्यायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चेंडू हरवल्यानंतर आपल्याला जुना बॉल खेळण्यासाठी द्यावं लागतं त्यामुळे प्लीज तो चेंडू रिटर्न करा. त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये